नमस्कार, सी24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राहुरीचे नगर अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवरती काढण्यात आला मोर्चा। कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा आमरण उपोषण करणार, आशुतोष काळेंचा इशारा। राहुरी फॅक्टरी येथील एका तरुणानं मुळा धरणामध्ये उडी घेऊन केली आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 6 जणांवरती गुन्हा दाखल। आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं टाळ वाजवून केलं दारू नको पाणी द्या आंदोलन, सरकारचा केलाय जोरदार निषेध। आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात। डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार। तसेच ऍसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध। आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी। एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री। जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो। कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो, कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही। संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे, मोबाईल क्रमांक 97 63 48 04 15। घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41। ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवरती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सरकारनं तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। आठवड्याभरामध्ये निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील तनपुरे यांनी यावेळी दिलाय। होमनी आळीनं बाधित ऊसाचे तातडीनं पंचनामे करा, नुकसान झालेल्या ऊसाला FRP प्रमाणे भरपाई द्या, आठवडाभरामध्ये पंचनामे करण्याचा निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी प्राजक्त तनपुरे बोलत होते। यावेळी शिवाजीराजे गाडे, सभापती मनीषा ओहोळ, धीरज पानसंबळ, शिवाजी डवले, बापूसाहेब घागरे, प्रकाश भुजाडी, राजेंद्र बोरकर, सूर्यकांत भुजाडी, अनिल कासार, दिलीप चौधरी, विजय कातोरे, पांडुभाऊ उदावंत, अप्पासाहेब जाधव आदी इथे उपस्थित होते। यावेळी तनपुरे पुढे म्हणाले की जायकवाडीला पाणी गेलं तर तालुका उद्ध्वस्त होईल। मागील निवडणुकीमध्ये एक थेंब देखील पाणी जायकवाडीला जाऊ देणार नाही असे लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनांचा त्यांना आता विसर पडलाय। बोंडअळीची नुकसान भरपाई देणं बाकी आहे। दुष्काळामध्ये धरणाचं पाणी जाणार आहे। दुधाचे 5 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीये। तालुक्यातील जनतेसमोर समस्यांचा डोंगर उभा आहे। मात्र लोकप्रतिनिधींना 2030 पर्यंत आमदारकी टिकवण्यामध्येच रस आहे। सर्व सारासार विचार करता सरसकट त्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करून FRP मिळेल याप्रमाणे तजवीज त्या ठिकाणी केली पाहिजे। परंतु बोंडअळीचे देखील अजून अनुदान या तालुक्यातल्या सर्व भागामध्ये अजून बोंडअळीचं अनुदान गेलेलं नाही। राजा, आपण त्या ठिकाणी मोर्चा काढला। आपण मोर्चा काढल्यावर काही भागामध्ये बोंडअळीचं अनुदान दिलं गेलं, परंतु आजही 3 ते 4 कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्यातला शेतकरी मागच्या वर्षीच्या बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहे। घासाचे पंचनामे केले, त्यालाही काही पुढे काय झालेलं नाही। आणि म्हणून नुसते पंचनामे करण्याचं नुसतं दिखावा करू नका, कारण की गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिखावा करण्याचं त्या ठिकाणी हे सरकार चालू असं म्हणण्याची वेळ आलेली आहे। माझं
या ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी असतील किंवा तहसीलचे अधिकारी असतील यांना सांगणं आहे की जर आता 30 ऑक्टोबरची कोणीतरी सांगितली मगाशी तारीख याची वाट न बघता लवकरात लवकर तातडीनं या आळ्याचे पंचनामे व्हायला पाहिजेत. नाहीतर आज या ठिकाणी आम्ही खूप सकाळी काल परवा अगदी तोंडी काहीतरी निरोप दिले त्याच्यावरती ही लोक आलेली आहेत. परंतु गेले येत्या आठवड्याभरामध्ये जर पंचनामे झाले नाहीत तर मोठ्या प्रमाणावरती नियोजनबद्ध आंदोलन या राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन उभं केलं जाईल. आपण याची दखल या ठिकाणी घेतली पाहिजे. मोठी संकट खरं शेतकऱ्यावरती उभी आव असून उभी आहेत. जायकवाडीला कोण म्हणतं पाणी सोडणार, परंतु कालच्या मीटिंग मध्ये सांगण्यात आलं की आता जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. माझं आव्हान आहे की ज्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला निवडणुकीच्या वेळेस आश्वासनं दिली होती, म्हटले होते माझं सरकार येऊ द्या, माझ्या पक्षाचं सरकार येऊ द्या, आमचा मुख्यमंत्री होऊ द्या, त्याच्या मनगोटीवर बसून जायकवाडीला जाणारं पाणी मी थांबवतो. आज आम्हाला आठवण होते या तालुक्याचा आमदार म्हणून आम्ही मोठ्या आशेने त्या ठिकाणी कुणाकडे शेवटी बघायचं, लोकप्रतिनिधी भाजपचे आहेत, या जिल्ह्यातले सिनियर आहेत. मग काय झालं त्या आश्वासनाचं? का नुसतंच आश्वासन द्यायची? जायकवाडीला जाणारं पाणी जाण्याचा जरी गोदावरी मराठवाडे पाटबंधारे मंडळाने निर्णय घेतला असेल तरी त्याला सर्व बाबतीमध्ये सर्व प्रकारे या ठिकाणी तालुक्यातून आम्ही विरोध करू. मग ते कायदेशीर विरोध असेल किंवा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा विरोध असेल. या 18 टीएमसी फक्त पाणी आहे, 26 टीएमसीचं धरणही त्या ठिकाणी भरलेलं नाही. आणि या 18 टीएमसी मधनं जर तुम्ही 3-4 टीएमसी जर घेऊन गेलात तर हा तालुका सर्वत्र उजाड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जायकवाडी धरण किती, त्याच्यामधले पाणी साठा किती, मृत साठा किती, याचा सर्व सविस्तर अभ्यास करून कायदेशीर मार्ग असेल किंवा लोकशाही मार्गाने आंदोलन असेल, सर्व मार्गाने हे पाणी जाणारं पाणी आम्ही अडवणार आहोत. आम्ही पाणी त्या ठिकाणी जाऊ देणार नाही. जरी या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचं काही वल्गना असतील त्यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. आपल्याला त्या ठिकाणी एकत्र यावं लागणार आहे. आपल्या हक्काचं पाणी या जायकवाडी धरणात जाण्यापासून आपल्याला थांबवावं लागणार आहे. माझं प्रशासनाला आव्हान आहे, लवकरात लवकर आता रोटेशन देखील त्या ठिकाणी सोडलं पाहिजे. शेतकऱ्याची या रोटेशन वरती आता खूप त्या ठिकाणी आशा अपेक्षा लागून आलेल्या आहेत. जायकवाडीच्या पाण्याचं आम्ही ते बघणारच आहोत, ते जाऊ देणारच नाहीत. परंतु लवकरात लवकर या उभ्या पिकाला जीवदान मिळण्याकरता रोटेशन देखील सोडलं पाहिजे. या एवढे सगळे भीषण प्रश्न आव असून या ठिकाणी शेतकऱ्यावर उभे असताना लोक मात्र कालच्या भाषणात मी काहीतरी चौकट ऐकली म्हणे 30 वर्ष 2030 पर्यंत म्हणे मी आमदार या तालुक्यात राहणार आहे. काय बापदादाची प्रॉपर्टी काय आमदार राहणार आहे म्हणून काय? अरे इथं प्रश्न काय पडले ना तुला आमदारकीचं पडलंय? इथं बोंड आळी झाली, हुमणी आळी आहे, पाणी आहे, काय काय विषय पडले आणि याला मात्र त्या ठिकाणी आमदारकीचं सुचतंय. अरे काय सत्तेचे लाभार्थी झालात? काल खरं त्या ठिकाणी मंत्री आले म्हणून या रस्ता जो झाला इथं मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलं, त्या रस्त्याच्या साईड पट्ट्यात भरल्या नव्हत्या. चुकून मंत्री आले, ते येणार नव्हते. उगा शिर्डीला कार्यक्रम होता, इथं कार्यक्रम होता म्हणून याला वेळ दिली. ते आले म्हणून त्या ठिकाणी साईड पट्ट्या भरायचं काम चालू आहे. मंत्री महोदय आले नसते तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लाटून न्यायचा डाव होता. आणि असे लोकप्रतिनिधी आहेत, अशा आपल्या समस्या आहेत आणि यांना आपल्या समस्या दिसत नाहीत, मात्र आमदारकीचे 2030 पर्यंतचे स्वप्न आहेत. अरे काय चाललंय या ठिकाणी? मला प्रशासनाला आव्हान आहे, आमदार बिमदार कोण असतील त्याच्याकडे आम्हाला काही घेणं देणं नाही किंवा आमदारकी कोणाला द्यायची त्याच्यामध्ये आम्हाला काही घेणं देणं नाही. आमचे प्रश्न या ठिकाणी सुटले पाहिजेत. हुमणी आळीचे पंचनामे येत्या आठवड्यामध्ये झालेच पाहिजेत आणि त्या पंचनाम्यानुसार त्या शेतकऱ्याला FRP नुसार त्या ठिकाणी किंमत त्याच्या पत्रामध्ये पडली पाहिजे. आम्हाला या ठिकाणी राजकारण कोणालाही करायचं नाही. हे सर्व शेतकरी तालुक्यातून मोठ्या अपेक्षेने इथं आलेले आहेत. या भाजप सरकारवर जरी विश्वास आमचा उडला असला तरी देखील प्रशासनाला आमचं आव्हान आहे की लवकरात लवकर हे सर्व पंचनामे तुम्ही करून या सर्व शेतकऱ्याला न्याय द्यावा. दुधाचं पण लई थाटामाटामध्ये अनुदान जाहीर केलं, 5 रुपयाचं अनुदान. अजूनही काही प्लांटवाल्याला अनुदान मिळालेलं नाहीत आणि मग काही प्लांटवाल्यांनी भाव कमी केलेले आहेत. मग नुसत्याच यांच्या घोषणा कितोर ऐकू द्यायच्या? माझं तर आव्हान आहे की जर आता 5 रुपयाच्या अनुदानाची घोषणा केली त्यानुसार काही लोकांनी खाली पैसे वाटले, 420 ची फसवेगिरीची खरं केस दाखल करायला पाहिजे. नुसतं सांगतात, भाषण करतात, खाली काही होत नाही. शेतकऱ्याला अपेक्षा लागून राहते परंतु कुठलंच त्याच्या पत्रामध्ये पडत नाही. मोठा गुन्हा दाखल करावा खरं 420चा फसवणुकीचा या सरकारवर अशी खरं वेळ आलेली आहे. आणि म्हणून आमचा शेतकऱ्याचा आता अंत बघू नये. या सर्व प्रश्नावरती प्रशासनाने वेळ दखल घ्यावी.
बोंडअळीचे देखील काही पैसे राहिले असतील ते लवकरात लवकर शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करावे। माझ्याकडे काही शेतकरी आता आले होते, एखाद्या गावामध्ये काही लोकांना अनुदान मिळाले, काहीला मिळालं नाही अशाही तक्रारी आहेत। मी म्हटलं व्यक्तिगत आपण नंतर झाल्यावरती प्रशासनाशी चर्चा करून मी बोलू, परंतु पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं सरकार तर झोपेला आहे, सरकार तर आपलं ऐकू शकणार नाही, पण प्रशासनाला या ठिकाणी आवाहन करतो की तातडीने हे सर्व पंचनामे करा। जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याला आमचा विरोध आहे, या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याचा विरोध आहे। ही देखील बाब आपण शासनासमोर पोहोचवा, नाही पोहोचले तर आम्ही आमच्या पद्धतीने पोहोचवणारच आहे। अशा सगळ्या वेगवेगळ्या मागण्या संदर्भात आमच्या शेतकरी बंधूंच्या मागण्या संदर्भात संवेदनशीलता ठेवून प्रशासनाने निर्णय घ्यावे अशी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी आपण सर्व आता निवेदन देऊ। दरम्यान यावेळी शिवाजी गाडे म्हणाले की 50% ऊस क्षेत्र बाधित झालं आहे, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलं आहे, त्यामुळे साखर कारखाने अडचणीमध्ये येणार आहेत। दुष्काळाची तीव्रता वाढत चालली आहे, जनावरांच्या चाऱ्याला आणि बेण्याला सुद्धा ऊस राहणार नाहीये। एकरी 50 टन प्रमाणे नुकसानग्रस्त ऊसाला ₹2000 प्रति टन भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी विजय कातोरे, शिवाजी सागर, विक्रम गाडे आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती ऊसाच्या पिकावरती हुमणी अळीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे। गेल्या कित्येक महिन्यापासून खरं प्लॉट या हुमणी अळीमुळं म्हणजे जमीनदोस्त झालेलं आहे, शेतकरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे। शासनाकडून कुठल्याही प्रकारचे पंचनाम्याचे आदेश नाहीत आणि म्हणून शासनाला जागा करण्याकरता लवकरात लवकर पंचनामे करावेत या मागणीकरता आम्ही या ठिकाणी सर्व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर इथं तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला आणि हुमणी अळीचे पंचनामे नाहीत। मागच्या वर्षी बोंडअळीचं अनुदान अजून दिलेलं नाही। जायकवाडीला पाणी सोडण्याचं मोठं संकट या तालुक्यावरच्या शेतकऱ्यावरती आवासून उभं आहे। एवढे सगळे प्रश्न आवासून उभे असताना या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचं या सर्व विषयावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही। ते मात्र राजकारण करण्यामध्ये दंग आहेत, उद्घाटन करण्यामध्ये दंग आहेत आणि राजकारण करताना काल तर कोणीतरी म्हटलं की 2030 पर्यंत मीच आमदार राहणार आहे। म्हणजे लोकशाही बिकशाही काय या ठिकाणी आहे की नाही? बरं, आमदारकी कुणीकडे हवी, परंतु तो नंतरचा विषय। आधी या ठिकाणी होरपळलेल्या शेतकऱ्याला न्याय देण्याकरता त्याच्याकडे लक्ष द्यावं। शेतकरी नंतर ठरवेल कोण आमदार व्हायचं, कोण खासदार व्हायचं। राजकारणाला अजून भरपूर वेळ आहे, पण यांच्या मात्र डोक्यामध्ये 24 तास फक्त राजकारण आहे आणि हुमणी अळीचे पंचनामे नाहीत। बोंडअळीग्रस्त लोकांना आम्ही मोर्चा मागे, मी राजा असतील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढला, त्यावेळेस काही लोकांना बोंडअळीचे पैसे मिळाले, परंतु अजून बहुतेक शेतकरी बऱ्याच प्रमाणामध्ये वंचित आहेत। कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला त्या ठिकाणी समाधान नाही, सर्व शेतकरी चिंतित आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन लढण्यापेक्षा जर कोणाला आमदार व्हायचं जर त्या ठिकाणी पडलं असेल तर त्यांना लखलाभ हो। आम्ही मात्र या ठिकाणी शेतकऱ्याच्या वेदना प्रशासनाच्या कानापर्यंत आणण्याकरता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मोर्चा काढला। शासन आज भाजपचं सरकार आहे, आमदार भाजपचे आहेत, परंतु एवढं असूनही लोकांच्या पदरी निराशा आहे आणि म्हणून लोकांना कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, या प्रश्नावरती शासनाचं लक्ष वेधलं पाहिजे। म्हणून आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, मी असेल, शिवाजीराजे गाडे पाटील असतील, आम्ही सर्व शेतकऱ्यांनी शासनाला जाग आणण्याकरता या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला आणि 7 दिवसाच्या आत हुमणी अळीचे पंचनामे करण्याचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जर या ठिकाणी पंचनाम्याला सुरुवात झाली नाही तर मोठ्या प्रमाणावरती चक्काजाम आंदोलन या तालुक्यामध्ये शेतकऱ्यासाठी करण्यात येईल। अहमदनगर आमच्या ऊसाला 10-12 एकर शेती, तर त्याच्यात 5-6 एकराला हुमणी लागलेली खोडव्याला, तर आम्हाला सरकारच्या अनुदानाची अपेक्षा आहे। तर आम्हाला पंचनामे लवकरात लवकर करून घ्यावा। तर आमच्या शेतीचं एकरी कमीत कमी 50 टन तरी एकरी 2,500 रुपये टन अपेक्षा आहे भाव, 2,500 रुपये भावाने। तर आम्हाला अपेक्षा आहे। साधारणतः किती नुकसान झालं? मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी। श्री क्षेत्र मोहटादेवी इथे डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली आहे। दरम्यान आता काही महिन्यांपासून डॉक्टर सुजय विखे हे नगर दक्षिण मधनं लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत असे जनसंख्येत मिळायला लागलेले आहेत। तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील डॉक्टर सुजय विखेंना पाठिंबा दिलाय।
श्री क्षेत्र मोहटादेवी इथे डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली आहे। यावेळी त्यांनी भरपूर पाऊस पडावा, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आनंदाने जगावा यासाठी मोहटादेवीला साकडं घातलंय। गेल्या काही महिन्यांपासून डॉक्टर सुजय विखे हे दक्षिण नगर मधनं लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असल्याचे जनसंकेत मिळत आहेत। मागील आठवड्यामध्ये जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप इथे होऊन त्यांनी भव्य दिव्य कार्यक्रम आणि ऐतिहासिक काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम घेतला आणि आपण नगर दक्षिण मधनं निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे जनतेच्या समोर संकेत दिले आहेत। त्यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील सर्व ताकद लावून राष्ट्रवादीकडनं नगर दक्षिणसाठी काँग्रेसच्या जागेची मागणी करू असे जाहीर भाषणामधनं सांगून सुजयदादा विखे आणि त्यांच्या समर्थकांना सुखद असा धक्का दिला। त्यानंतर सुजयदादा विखे हे मोहटादेवीला भेट देण्याच्या निमित्तानं पाथर्डीमध्ये आल्यानंतर त्यांचं स्वागत काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे मागासवर्गीय सेलचे शहर उपाध्यक्ष गणेश अंतरकर, मागासवर्गीय सेलचे शहराध्यक्ष गणेश दिनकर, मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष संतोष वाघमारे, मागासवर्गीय सेलचे शहर कार्याध्यक्ष संतोष हंडाळ, डॉक्टर पांडुरंग हंडाळ आदींनी केले। यावेळी सुजयदादा विखे यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, अजय रक्ताटे आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या विचारधारेसोबत असणारे आणि सामाजिक काम करत असणाऱ्या युवकांना डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विविध पदांचं वाटप करण्यात आले। तसेच यावेळी मोहटादेवी ट्रस्टच्या वतीने डॉक्टर सुजयदादा विखे यांचा सत्कार देखील करण्यात आला। नवरात्रीच्या या पावन उत्सवामध्ये श्री क्षेत्र मोहटा या ठिकाणी आम्ही सर्वत्र आलेल्या भाविकांना माझ्या वतीने, आमच्या संपूर्ण पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि देवीचरणी एवढं साकडं घालतो की अतिशय दुष्काळी परिस्थिती आहे, कुठेतरी पाऊस पडून सर्वसामान्य शेतकऱ्याला दिलासा मिळाला पाहिजे, हे साकडं आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी घातलं आहे आणि निश्चित देवी प्रसन्न होऊन लवकरच पाऊस पडेल अशी अपेक्षा ठेवतो। वृत्तसंकलन विभाग C24 तास, पाथर्डी। घोडेगाव येथील आंबी वस्ती येथील विलास काळे या शेतकऱ्याच्या कांद्याच्या बराखीला अज्ञात व्यक्तीने आग लावली, त्यामुळे बराखीमधील 70 गोणी कांदा जळून खाक झालाय। या घटनेचा पंचनामा करण्यात आलाय। दरम्यान आता पोलिसांचा तपास कार्य सुरू आहे। आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील आंबी वस्ती इथे राहणारे शेतकरी विलास नथू काळे यांची कांद्याची बराखी रस्त्याच्या कडेला आहे। दरम्यान या बराखीला रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीनं आग लावून बराखी पेटवून दिली आहे। यावेळी काळे हे घरामध्ये झोपलेले होते। सकाळी उठल्यानंतर त्यांच्या बराखी पेटल्याचं त्यांच्या लक्षात आलं, मात्र तोपर्यंत आग विझून बराखीमधील बराच कांदा जळून गेला होता। बराखीमध्ये अंदाजे 100 गोणी कांदा होता, त्यामधील 70 गोणी कांदा जळाल्यामुळे काळे यांचे अंदाजे 70,000 रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। या घटनेचा पंचनामा घोडेगावच्या तलाठी शीला बोधडे मॅडम यांनी केलाय। दरम्यान बराखीला आग लावलेल्या अज्ञातांचा घोडेगाव पोलीस आता शोध घेत आहेत। माझे नाव विलास नथू काळे, मुक्काम पोस्ट घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, आंबी वस्ती राहण्याचे ठिकाण कुळवडी रोड, आंबी वस्ती। रात्री 10-10:30च्या नंतर मी झोपल्यानंतर सकाळी मला 6 वाजता जाग आली। त्यावेळेस मी उठून दरवाजा उघडून बघतो तर संपूर्ण पाठीमागं जळालेलं आणि घरामध्ये मी एकटाच होतो। माझी मिसेस मुंबईला गेली होती, त्यामुळे मला काय समजलं नाही। मग मी सकाळी जेव्हा हे बघितलं आणि मग मी आजूबाजूला उठवलं, त्यांना फोन करून उठवलं आणि त्यांना बघायला बोलवलं। अंदाजे किती रुपयाचं नुकसान झाले तुमचं? अंदाजे तरी 60-70 हजार रुपयाचं नुकसान असणार। अमोल जाधव, C24 तास, मंचर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत।
नुकतीच शासनाकडून राज्यामधील दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. मात्र कोपरगाव तालुक्याला या यादीमधून वगळण्यात आलंय. त्यामुळे कोपरगाव तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करा, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी तहसीलदार कदम यांना दिलेल्या निवेदनामधून प्रशासनाला दिलाय. कोपरगाव तालुका पर्जन्य छायेच्या खाली असल्यामुळे दरवर्षी कोपरगाव तालुक्यामध्ये अतिशय कमी पाऊस पडतो. यावर्षी कमी पाऊस पडल्यामुळे खरीप हंगाम वाया गेलाय. रब्बी हंगामाची शाश्वती नाहीये. वाढलेल्या तापमानामुळे विहिरीच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं घट होतीये. दुष्काळामध्ये 13वा महिना यावा त्याप्रमाणे महावितरणकडून कोपरगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भारनियमन होत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. अशी दुष्काळाची भयावह परिस्थिती असताना देखील कोपरगाव तालुक्याला जाणीवपूर्वक दुष्काळी तालुक्याच्या यादीमधून वगळण्यात आलंय. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवरती आणि नागरिकांवरती त्यामुळे मोठा अन्याय होतोय. त्यामुळे कोपरगाव तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून 8 दिवसाच्या आतमध्ये जाहीर न केल्यास आणि शेतीचे भारनियमन वेळापत्रक बदलून दिवसा पूर्ण दाबाने वीज पुरवठा झाला नाही तर आपण हजारो शेतकरी आणि नागरिकांच्या बरोबर सोमवारी 22 ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला बसू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांना दिलेल्या निवेदनामधून प्रशासनाला दिलाय. शासनाकडून नुकतीच राज्यामधील दुष्काळग्रस्त तालुक्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या लगत असणाऱ्या वैजापूर, सिन्नर, राहता या तालुक्यांचा समावेश आहे. मात्र कोपरगाव तालुक्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती असून देखील कोपरगाव तालुक्याचा मात्र दुष्काळी तालुक्याच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला नाहीये. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोपरगाव तालुक्याचा दुष्काळच्या यादीमध्ये समावेश करावा, तसेच महावितरणनं मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं भारनियमन तातडीनं बंद करावं. शेतीसाठी करण्यात येणारा वीज पुरवठा रात्रीऐवजी दिवसा पुरेशा दाबानं करावा. वाढलेली महागाई आणि दररोज वाढत असलेले इंधनाचे दर नियंत्रणामध्ये आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आलंय. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, सभापती सौ अनसयाताई होण, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे, उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, कारभारी आगवण राहुल रोहमारे, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोपरगाव तालुका दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली आणि त्याचबरोबर जे भारनियमन आज चालू आहे आणि जी वाढलेली महागाई झालेली, इंधनाचे दर, घरगुती गॅसचे दर हे फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत आहे. दररोज पैशामध्ये वाढ होते आणि आज ते दर जवळजवळ 100च्या जवळपास जायला लागले. याच्या देखील आपण संदर्भात एक निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे दुष्काळ आणि हे इंधन दरवाढीच्या बाबतीमध्ये एकत्रित निवेदन आहे. तर याच्यासाठी देखील हे निवेदन आहे म्हणून आपण ते आता तहसीलदार साहेबांना दोन्ही निवेदन एकत्रित देतोय आणि जायकवाडीच्या बाबतीमध्ये देखील आज जो निर्णय होईल त्याच्या बाबतीमध्ये हे निवेदन आपण एकत्रित देतोय. याची आपण सर्वांनी याच्यासाठी आपल्याला सर्वांना माहिती देतो. आणि तर 22 तारखेपासून आपण सर्वांनी आमरण उपोषणावर या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर बसायचंय. याच्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी स्वतः त्या ठिकाणी बसणार आहे. आपणही बसावं अशी विनंती या ठिकाणी करतो. समितीचे अध्यक्ष हे सरपंच आहे. आपल्या आता त्या आणेवारीच्या अंतिम टप्प्यामध्ये पीक कापणी प्रयोगांच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण जाणार आहे. ही जी वस्तुस्थिती आहे त्याच्यात रिफ्लेक्ट होणार आहे. त्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये जसे जसे अहवाल आपल्याकडे येतील तसे आपण शासनाकडे पाठवणार आहोत. त्या परिस्थितीमध्ये पुढे भविष्यात बदल होऊ शकतो. हे फक्त ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 लागू झालेले आहे. ट्रिगर 1 लागू झाल्यानंतर काय काय आपल्याला पुढचं सत्यापन करायचं आहे याच्या अनुषंगाने बाकीच्या तालुक्यांमध्ये कामकाज सुरू झालेलं आहे. आपल्याकडे ट्रिगर 1 ट्रिगर 2 लागू न झाल्यामुळे आपल्याला ते कामकाज करण्याच्या सूचना नाहीत. परंतु आपले जे नियमित आणेवारीचे प्रयोग आहेत ते पीक कापणीचे प्रयोग आपले सुरू आहेत. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही तिथे उपस्थित राहा.
उपस्थित राहून ती जी काय वस्तुस्थिती आहे ती रेकॉर्डवर येईल हे सगळं आणा. सरपंच हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत, आणेवारी समितीचे, तर त्याप्रमाणे सरपंचांनी त्यामध्ये आपला व्हेटो वापरावा एवढं मी सांगू शकतो. काय करायचं आहे, मरायचं काय पुनर्रचित करायला इथं गेलं हा म्हणतो याच्या करायला तुमच्या भेटलो रेशन कार्ड तिसऱ्या दिवशी कॅम्प बंद करून खुर्च्या बंद करायला होत्या, नाही तर माय पुरावा साहेब विचारून पहा तुमच्या अधिकारी वर्गात तिसऱ्या दिवशी बंद होते. फक्त रेशन म्हणजे आम्ही काय म्हणजे पोटासाठीच मागू राहिलो ना. अहो हे सट तयार केले साहेब, सांगा काय चुकी आमची. दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे, लोकांना पूर्ण 100% कर्जमाफी झाली पाहिजे, नाही तर आपण इथं आमरण उपोषणाला बसायचंय. कोणाचा विचार करत नाही आता, फक्त डायरेक्ट आमरण उपोषण. योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव. शिखर स्वामिनी आणि महाराष्ट्रामधील आदिवासी समाजाचं कुलदैवत कळसुबाई शिखरावरती 5व्या माळेला रविवार असल्यामुळे भाविकांची प्रचंड गर्दी झाली. मात्र भाविकांसाठी इथे कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच मंदिर पायऱ्यांची देखील दुरावस्था झाली आणि पोलिसांचा फौज फाटा देखील अत्यल्प होता. त्यामुळे काही वेळ इथे चेंगराचेंगरी झाली आहे. दरम्यान एका भाविक पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने इथे मृत्यू देखील झालाय. शिखर स्वामिनी आणि महाराष्ट्रामधील आदिवासी समाजाचं कुलदैवत असलेल्या कळसुबाई शिखरावरती 5व्या माळेला कळसुबाई माते की जय या घोषामध्ये सुमारे 50,000 भाविकांनी गडावरती जाऊन दर्शन घेतलंय. नियोजनाचा अभाव आणि तोकडा पोलीस फाटा त्यामुळे इथे काही वेळ चेंगराचेंगरी झाली. तर नाशिक जिल्ह्यामधनं आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराच्या झटक्यानं आपले प्राण देखील गमवावे लागलेत. प्रचंड ऊन, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, त्यामध्ये मोडकळीस आलेल्या लोखंडी शिड्या, फुटलेल्या पायऱ्या, त्यामुळे भाविक आणि पर्यटक अगदी त्रस्त झाले होते. नगर जिल्ह्यामध्ये 1646 मीटर उंचीवरती असलेले कळसुबाईचे शिखर हे नवरात्र उत्सवामध्ये गर्दीनं अगदी फुलून जातं. अवतीभोवती उमललेली रानफुलं आणि रस्त्यानं फुलून गेलेली भाविकांची गर्दी हे चित्र दरवर्षी इथे पाहायला मिळतं. यावर्षी 5वी माळ रविवारी असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी झाली. त्यामध्ये आदिवासी समाजाचं हे श्रद्धास्थान असलेलं कळसुबाई मातेचं मंदिर पहाटे 4 वाजल्यापासनं गर्दीनं अगदी भरून गेलं होतं. सकाळी 7 वाजल्यापासनं नाशिक, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नगर इथून भाविकांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे वरून खाली आणि खालून वरती जाणारे भाविक लोखंडी शिडीवरतीच अडकून राहिले. त्यामध्ये पोलीस आणि वन कर्मचारी त्यांच्याकडे अधिक मनुष्यबळ नसल्यामुळे इथे एकच गर्दी एकाच ठिकाणी ब्लॉक झाली. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामधून आलेले भाविक पोलीस कर्मचारी भिकाजी झणकर यांना कळसुबाईच्या मध्यावरती गेल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यासोबत त्यांची मुलं आणि त्यांचं कुटुंब होतं. त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला. त्याचवेळी राजूर येथील केतन शहा आणि डगळे यांनी त्यांना गडावरनं खाली आणलं आणि तातडीनं राजूर इथं नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलाय. त्यामुळे नातेवाईकांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. गडावरती प्रशासनानं आरोग्याची कोणतीही सुविधा केलेली नाहीये. त्यामुळे भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे भाविकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे निदान इथे मूलभूत सुविधा तरी तात्काळ उपलब्ध कराव्यात अशीच मागणी आता भाविक करतायत. सचिन खरात, C24 तास, अकोले. महाराष्ट्र राज्य जिल्हा आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीनं वडनेर खाकुर्डी इथे कार्यरत असणारे आरोग्य सेवक कौतिक आहिरे यांच्या आत्महत्येची चौकशी व्हावी आणि आरोग्य अधिकाऱ्यांचा निषेध करत नाशिक जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शने करत निषेध सभा घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीनं वडनेर खाकुर्डी इथे कार्यरत असलेले आरोग्य सेवक कौतिक बाबूराव आहिरे यांच्या आत्महत्येची चौकशी व्हावी आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा परिषदेच्या समोर निदर्शने करण्यात आली आहेत. परिषदेच्या समोर मृत कर्मचाऱ्यासाठी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. वडनेर खाकुर्डी इथे कार्यरत असलेले आरोग्य सेवक कौतिक आहिरे या कर्मचाऱ्यानं ताणतणावामुळे आत्महत्या केली आहे. याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या समोर आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेनं शोकसभा घेतली आहे आणि अधिकाऱ्यांचा निषेध केलाय.
आरोग्य सेवकानं कामाच्या तणावामुळे आत्महत्या केली आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी तुमचं प्रकरण व्यक्तिगत असल्याचं सांगत असंवेदनशीलतेचं दर्शन आरोग्य अधिकारी यांनी घडवलंय, असा आरोप आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेनं केला आहे। याच्या निषेधार्थ शेकडो कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद गेटजवळ शोकसभा घेतली आहे आणि निषेध केलाय। आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय डेकाटे यांनी प्रवेशद्वारावरती येऊन माफी मागितली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी शोकसभा संपवून निवेदन दिलंय। आरोग्य सेवक कौतिक आहिरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या मुलीशी व्हॉट्सअपवरती संदेशाची देवाणघेवाण केली होती। या संदेशामध्ये मी खूप तणावाच्या खाली आहे, मला 11 तारखेला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सुनावणीला बोलवलं आहे, सुमित मला निलंबित करतील त्यामुळे तू मला मदत कर असे व्हॉट्सअप संदेशामध्ये म्हटलं होतं। त्यावेळी मुलीनं देखील मी तुम्हाला मदत करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका असं म्हटलं होतं। तरी देखील कौतिक आहिरे यांनी रामतीर या मूळ गावी शनिवारी 6 तारखेला आत्महत्या केली आहे। या घटनेनंतर मुलीनं आरोग्य अधिकाऱ्यांना व्हॉट्सअपवरील संदेश दाखवला, मात्र त्यांनी त्यांची सहानुभूती देखील दाखवली नाहीये। कौतिक आहिरे यांच्याकडे 2 विभागाचा कार्यभाग देण्यात आला होता। मुळात 1 कर्मचाऱ्याकडे एकाच विभागाचा कार्यभाग दिला जातो, त्यांच्याकडे मात्र 2 केंद्रांचं 100% काम दिलं होतं आणि 3ऱ्या केंद्राचं काम 80% होतं। मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचा कालावधी असताना त्यांनी सुनावणीसाठी बोलवलं, त्यामुळे ते तणावाखाली होते, त्यामुळे त्यांनी टोकाची भूमिका उचलली आणि आपली जीवनयात्रा संपवली आहे। दरम्यान आरोग्य अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली आहे। शोकसभेसाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश जाधव, भारतीय कामगार मोर्चाचे संजय केणेकर, जिल्हाध्यक्ष विजय सोपे, सुभाष कंकरेज, बाळासाहेब कोठुळे, एकनाथ वाणी, अमोल बागुल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नैना गावित, सदस्य डॉक्टर भारती पवार सहभागी झाल्या होत्या। या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलंय। वृत्तसंकलन विभाग C24 तास नाशिक। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय, तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। 15 ऑक्टोबर रोजी राहुरी फॅक्टरी येथील मनोज ससाने या तरुणानं सायंकाळी मुळा धरणाच्या पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे। दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राहुरी फॅक्टरी येथील एका महिलेसह 6 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे मनोज ससाने या 23 वर्षीय तरुणानं 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुळा धरणाच्या पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे। या घटनेबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील एका महिलेसह 6 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनोज शिवाजी ससाने या तरुणाला 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:15 वाजेच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी येथील विलास साळवे, किरण पंडित, सूरज खरात, दीपक सांगळे, सोनी ओहोळ आणि सोनी ओहोळची आई या 6 जणांनी चिठ्ठी दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्यामुळे मनोज ससाने या तरुणानं व्हॉट्सअपवरती वेगवेगळे स्टेटस टाकून मुळा धरणाच्या पाण्यामध्ये जाऊन आत्महत्या केली आहे, असे मैताचा भाऊ अक्षय शिवाजी ससाने यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटलं आहे। मला फक्त न्याय मिळावा आणि माझे जे काय झालंय नुकसान ते मला काही एक नको, मला फक्त न्याय दिला तर बरं होईल आणि जे काय गुन्हेगार आहे त्यांना अटक व्हावी। तुमच्या भावाला काय झालं होतं? त्यांनी आता आत्महत्या केली, तरी घरी पोरं घरी जाऊन ना त्यांनी मारहाण केली, आईला पण मारलं। कोणते मुलं? आता इथले जे पोरं होते 5-6 पोरं, त्यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे मी, तर मला फक्त त्याच्याबद्दल त्यांनी अटक करावी बस, एवढं मला बोलायचं। रीतसर तक्रार घ्यावं, फक्त योग्य ती कारवाई व्हावी। या घटनेबाबत मैताचे नातेवाईक ही रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले होते।
जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता। त्यामुळे परिसरामध्ये काही काळ दहशत पसरली होती। मात्र काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून आरोपींना 2 दिवसांमध्ये अटक करून योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं। त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला। दरम्यान मनोज ससाने यांचं शवविच्छेदन करण्यात आलंय। मयत व्यक्ती हा माझा मेवण्याचा मुलगा आहे। माझं नाव बाळासाहेब शंकरराव मोरे। याच्यावर जो काल अत्याचार झाला याला पुरा न्याय मिळाला पाहिजे। आमचं यांनी समाधान झालेलं नाही। हा पूर्ण समाधान झाल्याशिवाय आम्ही ही सोडणार। तुमचं काय अपेक्षा आता? अपेक्षा म्हणजे कसं आज आहे ना यांनी संपूर्ण जेवढं 2 माणसाचे यांनी हे कृत्य होतलं। हे जवळजवळ 4, 5 किंवा 6 माणसाचे यांनी फक्त 2 माणसं यांनी हे केलं आणि त्याच्यात आमचं समाधान केलं आणि इथून काढून दिलं। उद्याची याची जबाबदारी काढ हे यांचा निकाल लावू शकतील का? यांचा पुरा आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे नाही। डिपार्टमेंटने आम्हाला 2 दिवसाची मुदत दिली। 2 दिवसाची मुदत दिली यांनी आम्हाला झाले 2 जण अटक केले आणि आम्ही न्याय मिळाला म्हणून सांगतो। अरे हा दिला अजून 2 जणांचे याच्या हातून कृत्य हे झालेलं नाही आणि तो मुलगा तोंडाचे माशीच धुवतच नाही। तो जो काय करायचा असतो फॅक्टरीला गेला असतो तो डॅमवर गेलाच कसा आणि कोणी नेलं आणि तो कसा झाला याच्या पाठव्या काहीतरी षडयंत्र असल्याशिवाय तो इतक्या लांब जाऊ शकत नाही। त्याला डॅम सुद्धा माहिती। 2 दिवसात जर कारवाई नाही झाली तर आम्ही पोलीस स्टेशनला घातपाताची शक्यता घातपाताची शक्यता वाटते आम्हाला। याच्यात संपूर्ण कारवाई झाली पाहिजे। याबाबत राहुरी ग्रामीण रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा डोईफोडे यांनी शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये मनोज ससाने याचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश शुळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट हे करतायत। काल दिनांक 15 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री 9:30 वाजता ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे मनोज शिवाजी ससाने या 23 वर्षीय युवकाला मृतावस्थेत आणण्यात आले होते। त्यांचे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन केले असता त्यांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झालेला आहे असे लक्षात आले। त्याच्या अंगावर काही मारण्याचे वळ वगैरे होते मॅडम? नाही नव्हते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। राजू शेट्टींच्या कारभारावरती अनेक कार्यकर्ते नाराज आहेत। सामान्य कार्यकर्त्यांकडे ते दुर्लक्ष करतायत असा आरोप करत स्वाभिमानीमधील काही कार्यकर्त्यांनी जय शिवराय किसान मोर्चा या नावाची संघटना स्थापन करून राजू शेट्टींना विरोध दर्शवला। राजू शेट्टी यांच्या एककल्ली कारभारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये अनेक कार्यकर्ते बाहेर पडताना दिसतात। खासदार राजू शेट्टी हे सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतायत। ते केवळ आपली खासदारकी टिकवण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करतायत असा आरोप करत स्वाभिमानीमधील काही कार्यकर्त्यांनी जय शिवराय किसान मोर्चा या नावाची संघटना काढत आपली वेगळी चूल बनवली आहे। जय शिवराय किसान मोर्चाचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे। याशिवाय या संघटनेकडून 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे। 22 ऑक्टोबर रोजी सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांच्या समाधी स्थळास अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होणार आहे। 24 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती या रॅलीचा समारोप होणार आहे असं देखील माने यांनी सांगितलंय। या नव्या संघटनेमुळे शेतकरी संघटनेला फुटीचा शाप कायम असल्याचं अधोरेखित झालं आहे। खासदार राजू शेट्टींच्या कामकाजावरती नाराज झालेल्या शिवाजी माने यांनी जय शिवराय किसान मोर्चा ही नवीन संघटना काढून राजू शेट्टी यांना एक प्रकारे विरोध दर्शवलाय। आमच्या या संघटनेमागे भाजप किंवा सदाभाऊ खोत यांची फूस नाहीये असं देखील माने यांनी स्पष्ट केलंय। इथून पुढे आम्ही सामूहिक ताकद दाखवत शेतकरी प्रश्नांवरनं सरकारला जाब विचारण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि आमची संघटना मजबूत करण्यासाठी आमचा लढा असणार आहे असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। आम्ही सर्वजण स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये गेले 15-16 वर्ष काम करत होतो। प्रत्येक वेळी काम करत असताना लाट्याकाट्या आम्ही खाल्ल्या, कारखानदारांचे 2 हात आम्ही केले, परंतु अलीकडील 2 वर्षांमध्ये खासदार राजू शेट्टी हे वारंवार आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले। त्यांनी 2009ला रेडॉलच केलं, 2014ला भाजप शाना केली आणि आता काँग्रेस राष्ट्रवादी असं करत असताना त्यांनी कार्यकर्त्यांच्यावर दुर्लक्ष केलं। गावागावामध्ये येत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना विचारलं नाही आणि आम्हाला त्यामुळं या संघटनेतून बाहेर पडायचा आम्ही निर्णय घेतला
आणि आम्ही 10 ऑक्टोबरला ऐतिहासिक अशा शाहू स्मारक भवन दसरा चौकातून आमच्या चळवळीची नवीन जय शिवराय किसान मोर्चाची स्थापना केलेली आहे आणि या जय शिवराय किसान मोर्चामार्फत आम्ही 22-23 ऑक्टोबरला वसंतदादांच्या समाधीचं दर्शन घेऊन सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून मोटरसायकलची रॅली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूरवर इथं जाणार आहे. तिथं आमचा मोर्चा होऊन सभा होऊन आम्ही तिथून आमच्या मागण्यांचं निवेदन घेऊन जाणार आहे आणि याबाबत आम्ही इथं सांगलीमध्ये आज ही परिषद आयोजित केलेली. वृत्तसंकलन विभाग सी24 तास सांगली. पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनीच विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित सहाय्यक पोलीस फौजदार रामनाथ पालवे याचे तडकाफडकी निलंबन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांनी दिले आहेत. पिंपरी चिंचवडच्या चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनीच विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सहाय्यक पोलीस फौजदार रामनाथ पालवे हे साणे चौकीमध्ये कार्यरत आहेत. 36 वर्षीय पीडित महिला 10 ऑक्टोबर रोजी पतीच्या विरोधामध्ये तक्रार द्यायला आली होती. तेव्हा पालवेनं मी आहे घाबरू नका असा आधार देत त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 2 वाजता मुलाच्या नंबरवरती फोन करून आईकडे फोन द्यायला लावत विचारपूस करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या महिलेला आय लव्ह यू देखील म्हणालाय. त्यानंतर पीडित महिलेनं पालवेच्या विरोधामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा चिखली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये 10 तारखेला चिखली पोलीस ठाण्याची स्थापना झाली आहे आणि त्यानंतर हा 3रा गुन्हा दाखल झालाय. दरम्यान शनिवारी सहाय्यक पोलीस फौजदार रामनाथ पालवे याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त RK पद्मनाभन यांनी दिले आहेत. आम्ही आहे ना माझे नवरा आहे ना घरी आला. घरी येऊन आहे ना दरवाजे 5 वेळा आहे ना त्यांनी लाट मारल्यानंतर आहे ना आम्ही उघडले नाही. मग नंतर आहे ना खिडकी तोडला आणि खिडकी तोडून काय तर हातामध्ये घेऊन हाणायला लागले होते. त्यामुळे मुलाला पण घाणघाण शिवी दिला. मुलाला पण मारून टाकतं म्हटला. त्यामुळे आम्ही उघडलाच नाही. नंतर तो गेला पळून. गेल्यानंतर आपण पोलीस लोक काय तर करायला आपल्याला आधार म्हणूनच आपण आहे ना तिकडे गेला ठाण्याला गेल्यानंतर आणि पोलीस पण तिथं नव्हते. नंतर आहे ना फोन केला. तिथं फोन केल्यानंतर त्यांनी आले 15-20 मिनिटात. आल्यानंतर आहे ना ॲक्शन घेतलं. त्यांनी लिहून घेतलं सगळं. लिहून घेतल्यानंतर आहे ना 2-3 केस आल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आहे ना खुर्चीवर बस म्हटलं. खुर्चीवर बसले आपण. बसल्यानंतर आहे ना मी सगळे मिळूनच बसले होते. मुलाला म्हटलं तुम्ही बसा इथं आणि तुम्ही या इकडं रूममध्ये. म्हणूनच मला रूममध्ये घेऊन गेला आतमध्ये घेऊन मग माझे कांद्यावर हात टाकला त्यांनी. हात टाकून काय तुम्हाला त्रास झाले काय असं विचारला. मी म्हटलं माझ्या नवऱ्याचे त्रास आहे. माझ्या नवरा असं तसं करते सगळे म्हणूनच मी सांगितलं. मग आहे ना मला आहे ना तुम्हाला आम्ही आहे तुम्ही टेन्शन घेऊ नको तुम्हाला आधार आहे असं म्हणत आणि हात पण घडी घेतले होते. मी हात ते काढा असं म्हणत होते त्यांनी पोलीस. तेवढं म्हणत मी लई घाबरायला लागले होते. मला म्हणते तर तुम्ही इकडे या आतमध्ये आणखीन आतमध्ये या म्हटलं. मी म्हटलं नाही. म्हणूनच मी हळूहळू सरकत मी आहे ना दरवाजेच बाहेर आले. तेवढंच झाले माझे. आणि थोडं पाणी पण पिलवले मला. घाबरल्यानंतर पाणी दिलं. हा केलं होते फोन केलं होते त्यांनी. पहिला मुलं उचलले. 2 वाजता फोन केला. मुलं उचलल्यानंतर मुलं काय बोलले मला माहिती नाही. आणि नंतर मला पण विचारलं काय आता काय तकलीफ आहे का तुम्हाला. म्हटलं काय नाही म्हटल्यावर मग नंतर त्यांनी रेंज पण येत नव्हते आतमध्ये. मला ऐकू येत नव्हतं. मी त्यांना सगळं सांगितलं ड्युटीला किती वाजता जायचे. सकाळी 9 ते 5:30ला आहे. माझ्या मुलाला त्रास होईल एकटं असतं तर घरी. तुम्ही थोडं हेल्प करा असं सांगितलं त्यांना. त्यांनी म्हटलं हां ठीक आहे तुम्ही घाबरून ठीक आहे बरं म्हटलं. मी म्हटलं त्यांना किती वेळ तुम्हाला असते तेव्हा तुम्ही या आणि घरात पण बघा सगळं खिडकी वगैरे तेवढं सांगितल्यानंतर त्यांनी ठीक आहे आपण उद्या येतात असं म्हटलं त्यांनी. तुम्हाला कधी फ्री असतं तेव्हा या म्हटली मी. मग मला नंतर त्यांनी काय तर बोलले. मी काय सर असंच म्हटले. मला ऐकू नाही आला. मग त्यांनी असं शब्द बोले. मी नंतर रेकॉर्डिंग ऐकून घेतलं सगळं
असं आय लव्ह यू असं काय तर बोलले त्यांनी, शब्द वापरले. तेवढं वापरल्यानंतर हां ठीक आहे ठेवू का असं म्हणूनच नंतर ठेवलं त्यांनी फोन. तर आता पोलिसांनी आरोपीला अटक देखील केलाय. कल जो घटना हमारे पिंपरी चिंचवड शहर में घटी है, एक महिला जब भी पुलिस के पास अपनी तकरार दर्ज करने गई थी, उसका अपने पति के साथ झगड़ा हो रहा था, वो उसको मारने की धमकी दे रहा था, इसलिए वो डर कर जब पुलिस थाने तकरार दर्ज करने गई तो एक पुलिस फौजदार ने उससे ही विनय भंग किया और उससे ही रात को फ़ोन करके उससे असभ्य बात की. तो हम ये बोलना चाहते हैं कि अगर घर में लेडीज़ यहाँ पर पिंपरी चिंचवड शहर में सुरक्षित नहीं है, जबकि आयुक्तालय पिंपरी चिंचवड में 15 अगस्त से यहाँ से चालू हो गया है, तो पुलिस लोग हमारा रक्षा करने से बजाय ये तो पुलिस ही हमारे ऊपर ऐसे अन्याय कर रहे हैं, तो महिला जाए किधर, किससे हम अपना न्याय मांगे. तो हम मुख्यमंत्री से भी ये कहना चाहते हैं कि गृह खाता उनके पास है, तो वो उन्होंने भी राजीनामा देना चाहिए और जिस फौजदार ने ऐसी बात की है उसको सस्पेंड करना चाहिए. महिला के साथ में गैरवर्तन का मामला सामने आया है, क्या है वो भी आपका गैरवर्तन है क्या? 10 तारीख की रात की वारदात है. रात 11:15 बजे एक महिला अपने पति के खिलाफ कंप्लेंट लिखने के लिए साने चौक की चिखली में आई थी और उसकी कंप्लेंट लिखवाने के बाद उसके साथ इस हमारे जो कर्मचारी था उसने गैर व्यवहार किया. बाद में जब महिला अपने घर गई तब भी उससे फ़ोन पे बात करके रात 2 बजे भी उससे छेड़छाड़ की. इसके बाद में ये महिला कल शाम हमारे पास आई और उन्होंने इसकी कंप्लेंट दी है और हमने इसमें गुना दाखिल कर दिया है. जांच के दौरान क्या बात सामने आई कि ये सच है? इन्वेस्टिगेशन तो कर रहे हैं. जो हवलदार है वो हमारे कर्मचारी है, वो फ़िलहाल फ़रार है और हमें उसे अरेस्ट करके आगे की इन्वेस्टिगेशन करेंगे. तो क्या धाराएं दर्ज की गई है आपके तरफ? 354 और 354D. किसी की गिरफ्तारी हुई है इस मामले में? वी आर येट टू अरेस्ट हिम. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आयुर्वेदिक आणि नैसर्गिक जडीबुटी औषध आता मिळणार आपल्या श्रीरामपूर आणि राहुरी शहरात. डायबिटीज, मूळव्याध, मूतखडा, केस गळणं, केसातील कोंडा नष्ट करणं, दाढदुखी, वजन वाढवणं, वजन कमी करणं, गुडघे आणि कमरेचं दुखणं, पोट साफ न होणं या सर्व आजारांवरती हमखास रामबाण जडीबुटी आयुर्वेदिक उपचार. तसेच ॲसिडिटी, नायटा, गजकर्ण, तोंड येणं, स्त्रियांच्या अंगावरनं जाणं यावरही खात्रीशीर जडीबुटी औषधोपचार उपलब्ध. आता डायबिटीज मुक्त होण्यासाठी सुवर्ण संधी. एका महिन्यात 3 किलो वजन वाढवा याची 100% खात्री. जे जास्तीत जास्त औषध घेण्यासाठी 350 ते 400 रुपयाच्या आत खर्च येतो. कोणालाही गुण 10 पैकी 9 लोकांना पूर्णपणे येतो. कुठल्याही व्यक्तीला फसवत नाही. संपर्क घनश्याम किराणा स्टोअर, विठ्ठल काका वडनेरे. मोबाईल क्रमांक 97 63 48 0415. घरपोच सुविधेसाठी संपर्क 96 04 79 43 41. ठिकाण घनश्याम किराणा स्टोअर, दत्त मंदिरामागे, अशोकनगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. आयुर्वेदिक जडीबुटी म्हणजे खात्रीशीर रामबाण इलाज. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. घरपोच दारू नको पण घरपोच पाणी द्या अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं टाळ वाजवून दारू नको पाणी द्या असं आंदोलन केलंय. यावेळी भाजप सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. ऑनलाईन दारू विक्रीमधनं तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. दारूची ऑनलाईन विक्री होता कामा नये
या सरकारला लवकर सद्बुद्धी मिळू दे अशी प्रार्थना देवाकडे करत टाळ वाजवून पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। तर दुसरीकडे घरपोच ऑनलाईन दारू पोहोचवण्याचे प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रामधील दुष्काळग्रस्तांना तातडीनं घरपोच मदत पोहोचवा असं म्हणून राज्य सरकारला त्यांनी खडे बोल सुनावले आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजप शिवसेना सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी यावी म्हणून सद्बुद्धी आंदोलन घेतलंय। घराघरात दारू पोचवायचा निर्णय हे घ्यायला चाललेत, संपूर्ण महाराष्ट्राला दारूमध्ये बुडवायला निघालेले आहेत। आणि दुसरी गोष्ट की लहान मुलांच्या सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध विकृत लेखन आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पत्नीविषयी अतिशय हीन दर्जाचं लेखन केलंय। त्याच्यामुळे यांना जाती तेढ निर्माण करायचे, तरुणांची डोकी भडकवायची आणि त्यांच्या हातात घराघरात दारू नेऊन द्यायची आणि सत्तेची पोळी भाजायची। यावेळी 500 मीटरवर होता नियम, तो 250वर आणला आणि आता तर घराघरात दारू देणार आहेत। मग भाजपच्या कार्यकर्त्यांना नवीन धंदा द्यायचा आहे, म्हणूनच हा फंडा या भाजप शिवसेना सरकारने आणलेला आहे, त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतोय। 2014ची घोषणा वेगळी होती, आता 2019ची घोषणा भाजपची घर घर दारू हर घर दारू अशी घोषणा घेऊन हे समोर जाणार आहेत। आम्हाला दारू नकोय, पाणी पाहिजे, आम्हाला दारू नकोय, नोकऱ्या पाहिजेत। महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत पाहिजे, दारू नको। त्यामुळे महाराष्ट्राला चांगलं सरकार पाहिजे, दारुडे नकोत। यामुळे आम्ही यांचा सगळ्यांचा निषेध करतो। अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे। सांगलीमध्ये व्यापारी बांधवांनी दुर्गामाता दौंडीचे अनोखं स्वागत केले। इथे दुर्गामाता दौंडीच्या मार्गावरती 100 किलो झेंडूंच्या फुलांचा गालिचा तयार करण्यात आला होता। व्यापारी बांधवांनी बनवलेल्या या 500 फूट लांबीच्या गालिच्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गामाता दौंडीचे सांगलीमधील कापडपेठ व्यापारी बांधवांनी अनोखं स्वागत केलंय। कापडपेठ मंडळाच्या सर्व सदस्यांनी दुर्गामाता दौंडीच्या मार्गावरती चक्क 100 किलो झेंडूच्या फुलांचा गालिचा अंथरून दौंडीचं स्वागत केलंय। विशेष म्हणजे दिवसभर आपला व्यवसाय व्यापार सांभाळून व्यापारी तरुण युवक आणि तरुणींनी रात्रभर जागून खास दुर्गामाता दौंडीचे स्वागत करण्यासाठी फुलांचा गालिचा तयार केला होता। यामध्ये झेंडूच्या वेगवेगळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करण्यात आलाय। व्यापारी मंडळांनी बनवलेला हा तब्बल 500 फूट लांबीचा फुलांचा गालिचा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। या 100 किलो फुलांच्या गालिच्यावरनं जल्लोषी वातावरणामध्ये श्री दुर्गामाता दौंडीचं स्वागत करण्यात आलं। दुर्गामाता दौंड ही सर्वांना प्रेरणा आणि चेतना देणारी असल्यामुळे या दौंडीचे आम्ही प्रतिवर्षी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया व्यापारी बांधवांनी व्यक्त केली आहे। जय भवानी, जय शिवाजी। गेली अनेक वर्षापासून आम्ही या नवरात्राच्या निमित्तानं आदरणीय श्री संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ही जी काही दुर्गा माता दौड संपन्न होत आहे याचं आम्ही इथं गेली अनेक वर्ष स्वागत करत आहोत। सर्व व्यापारी मित्र बांधव रात्रभर इथं लागून आपण हा इथं जो स्वागत पथ तयार केलेला आहे हे स्वतः आम्ही आमच्या हाताने करतो। ह्या लोकांच्या सन्मानासाठी ह्यांच्या निमित्तानं समाजात जो प्रबोधन होतो ह्या प्रबोधनाला कुठेही मोल नाही आहे। ह्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र येतो, आमच्यातले एक प्रेरणास्थान आमच्यामध्ये जागृत होते। अशा तऱ्हेनं हा आम्ही नवरात्राचा उत्सव इथे संपन्न करत असतो आणि अशीच आम्ही सेवा ह्या दुर्गा माता दौडीचं नेहमी करत असतो दरवर्षी। जय श्री कृष्ण, जय दुर्गा माता। हमने यहाँ पे रात भर सब कापड़पेट गणेश उत्सव मंडल के भाई और हम सब महिलाओं ने यहाँ पे रात भर बैठ के दुर्गा माता दौड़ का बहुत अच्छी तरह से स्वागत किया है। 100 किलो तक करीब फूल आए हुए थे जिसमें येलो और ऑरेंज 2 कलर थे। वो पूरा रात भर बैठ के हमने यहाँ पे तोड़े हैं और जैसे कि आप सब देख सकते हैं रंगोली और स्वागत पूरे अच्छी तरह से महिलाओं ने संपन्न किया है।
सब व्यापार का काम निपटा के हम सब 11 बजे बैठे थे करीब, जो आज सुबह तक यही काम हो रहा है। हम चाहते हैं कि हर साल हम इसी उत्साह से दुर्गा माता दौड़ का स्वागत करें। धन्यवाद। आपका नाम? मेरा नाम डॉक्टर स्नेहल सारड़ा और ये सब हमारे साथ कापड़पेट गणेश उत्सव मंडल के सदस्य। वृत्तसंकलन विभाग C24 तास सांगली। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवरती काढण्यात आला मोर्चा। कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अन्यथा आमरण उपोषण करणार, आशुतोष काळेंचा इशारा। राहुरी फॅक्टरी येथील एका तरुणानं मुळा धरणामध्ये उडी घेऊन केली आत्महत्या, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 6 जणांवरती गुन्हा दाखल। आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं टाळ वाजवून केलं दारू नको पाणी द्या आंदोलन, सरकारचा केलाय जोरदार निषेध। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।